नमस्कार मंडळी, मनसई फूड्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत झटपट अशी बनणारी शेवभाजी। अगदी 10 मिनिटात बनते ही भाजी। आपल्याकडे फक्त शेव असतील ना तर आणि काय करायचं नसेल तर ही खूप सोपी रेसिपी आहे। अगदी 10 मिनिटात बनते आणि मस्तपैकी पावसाळा आहे तर त्यासाठी हा एक मस्त उत्तम पर्याय आहे। टेस्टलाही खूप छान लागते आणि काहीतरी वेगळं असं खायचं असेल तर ही भाजी एक मस्त पर्याय आहे। खूप सोपी रेसिपी आहे। तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा। टेस्टलाही खूप छान लागते आणि काहीतरी वेगळं असं खायचं असेल तर ही भाजी एक मस्त पर्याय आहे। खूप सोपी रेसिपी आहे। तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे कढई तापत ठेवली आहे। त्यात 2 चमचे तेल घालूया। कांदा आणि कढीपत्ता घालूया। कांदा आता चांगला लालसर होईपर्यंत आपण भाजून घेऊया। पाव चमचा हळद घालते। मी इथे फक्त अर्धा चमचाच मसाला घालते, लाल मसाला, कारण की आपले शेवसुद्धा थोडे तिखट असतात म्हणून तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाला कमी जास्त करू शकता। कांदा थोडा भाजून झालाय। आता आपण यामध्ये एक टोमॅटो ॲड करूया। तो त्याच्यासोबत मस्त भाजून घेऊया। अगदी झटपट होणारी अशी आपली भाजी आहे। अगदी घाईघाईत जरी बनवायची असेल ही पटकन भाजी बनते, त्यामुळे हे ऑप्शन एक चांगलं आहे। आता मी यामध्येच थोडंसं मीठ घालते। थोडंसंच मीठ घालायचं कारण शेवमध्ये सुद्धा मीठ असतं। कांदा आणि टोमॅटो शिजलाय। आता आपण हे आपले तिखट शेव यामध्ये घालूया आणि हे सगळं एकत्र करूया। शेव आपले मिक्स करून झालेत। यामध्ये थोडंसं असं पाणी शिंपडते, अगदी थोडंसं हे करायचं। थोडी कोथिंबीर घालते। आता आपण याला एक वाफ देऊया, मग आपली ही शेवाची झटपट अशी भाजी तयार आहे। एक वाफ आपण काढली याला आणि आपली मस्त अशी शेवाची भाजी तयार आहे। की नाही एकदम सोपी रेसिपी। ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप आवडेल तुम्हाला आणि झटपट अशी होते भाजी। आता आपण ही सर्व करूया। तर तुम्ही बघू शकता मंडळी, आपली शेवभाजी रेडी आहे। ती अगदी झटपट 10 मिनिटात झालेली आहे। करायलाही खूप सोपी आहे आणि टेस्टलाही खूप छान लागते। मस्त पाऊस पडतो बाहेर आणि अशी गरमागरम शेवभाजी असेल तर जेवायलाही खूप मजा येईल। तुम्ही अगदी सोपी रेसिपी ट्राय करून बघा आणि कशी वाटली ही मला नक्की कमेंट करून सांगा। तर माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत बाय बाय।